शब्द सांगणार आहे. प्रथम उपस्थित गुरुच्या वर्गाला माझा सविनय नमस्कार. माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझा आवडते मनापासून शाळा, माझा आवडते मनापासून शाळा. लावते डोळा जसा माऊली बाळा, जसा माऊली बाळा. होय ना, एकही दिवस चुकवावी वाटत नाही अशी माझी शाळा, स्वच्छ आणि सुंदर शाळा. ज्ञानकला मंदिर, ज्ञानाचा आणि कलेचं खरं मंदिर नावाला साजेशी अशी माझी शाळा. अशोकाची झाडं वाकून आपले स्वागत करतात. पायऱ्या चढून जाताना पहिलं पाऊल टाकण्यापूर्वी शाळादेवतेला वाकून नमस्कार करण्याची प्रथा आहे. कारण शाळा हे एक मंदिर आहे आणि मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पायरी जाऊन नतमस्तक होणं ही आपली संस्कृती. माझी शाळा मला आपली संस्कृती टिकवायला शिकवते. नंतर सरस्वती मातेच्या भव्य पुतळ्याला नमस्कार करून धनस्तंभाला वंदन करूनच वर्गात प्रवेश होतो. मराठी माध्यमाची आमची शाळा. मुलींनी कपाळाला कुंकू लावलं पाहिजे, हातात बांगडी घातली पाहिजे असे मराठी संस्कार जपणारी, तरी आधुनिक चांगले विचार स्वीकारणारे आहे. ज्यातून मुलींची प्रगती होईल असा नवा विचार आमची शाळा लगेच राबवते. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर. सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे. असं काय म्हणावं वाटतं मला शाळेबद्दल. आम्हा मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा. प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यासातील विषय नीट समजावे, त्यांचं सामान्य ज्ञान वाढावं यासाठी धडपडणारे, मनापासून काम करणारे शिक्षक माझ्या शाळेला लाभले आहेत. आम्हाला खऱ्या अर्थानं सुजाण, सुरक्षित, सुविचारी, सदाचारी बनवण्याचं मोठं काम माझ्या शाळेतील शिक्षक करत आहेत. सोबतच आपल्या संस्कृतीच्या जतन सुद्धा आपले सगळे भारतीय सण येथे साजरे करतो. हा वसा पुढे चालवण्याकरता कित्येक माजी विद्यार्थी सुद्धा हजर असतात. आम्ही चालव हा पुढे वाढायचा ही साक्ष देत मी इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.